आले त्या बिल्डच्या हे आपण कॉम्पोनंट यूज केले, आपले जे कस्टमर आहेत ते एडिटिंगसाठी हा सेटअप आपल्याकडून बिल्ड करत आहे। त्याच्यामध्ये आपण जे कॉम्पोनंट आता यूज केले ते i5चा 14 जनरेशन प्रोसेसर असणार आहे, प्लस DDR5 वाला मदरबोर्ड घेतलेला आहे आणि डिझाईन साठी यूज आहे। त्यामुळे ग्राफिक्स कार्ड पण त्यांचं 5060 मध्ये ग्राफिक्स कार्ड टाकलेला आहे, कारण की त्यांनी व्हिडिओ एडिटिंगचं सुद्धा काम करतात आणि कस्टमर जे आहेत ते साधारण कोल्हापूरचेच आपले कस्टमर आहेत, त्यांनी आपल्याकडून हा बिल्ड परचेस केलेला आहे। याच्यामध्ये कॅबिनेट आणि कूलर आपण व्हाईट मध्ये त्यांनी सिलेक्ट केलेला आहे। ग्राफिक्स कार्ड जर समजा तुम्हाला व्हाईट पाहिजे असेल तर याच्यामध्ये कॉस्टिंगचं जरासं इम्प्रूव्हमेंट करावं लागेल, त्या बजेटनुसार तुम्हाला ग्राफिक्स कार्ड सुद्धा व्हाईट मध्ये तुम्ही घेऊ शकताय, प्लस रॅम सुद्धा तुम्ही व्हाईट मध्ये सिलेक्ट करून घेऊ शकताय। आणि हे जे बिल्ड आता आपण करत आहे ते कम्प्लिटली जेन्युइन मटेरियल सोबत बिल्ड करत आहे। बॉक्स पॅक मटेरियल आहे किंवा जेन्युइन मटेरियल आहे ते कसं चेक करायचे, जे आमची युट्यूबवरती व्हिडिओ आहेत त्या तुम्ही चेक करू शकता। आणि जर समजा तुम्ही पीसी बिल्ड करत असाल तर ह्या गोष्टी प्रॉपर तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे, कारण की सगळे मटेरियल जेन्युइन असणे त्याच्यावर तुम्हाला वॉरंटी क्लेम भेटते। आणि लेटेस्ट 6 मंथ मधलेच मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट घेत चला, कारण की त्याच्यामध्ये भरपूर असे कॉम्पोनंट अपडेट केलेले असतात, त्यामुळे लेटेस्ट 6 मंथ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट सिलेक्ट करा। आणि ह्या प्रोडक्टच्या ह्या बिल्डच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण दिल्या, त्या तुम्ही चेक करू शकता। आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार समजा पीसी बिल्ड करायचं असेल तर आमचा व्हॉट्सअपचा नंबर दिला, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता। आणि अशाच नवीन व्हिडिओला आपल्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जे बिल्ड आपण टाकत आहे ते तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुमच्या एक स्टडी करायला तुम्हाला हा व्हिडिओचा यूज होईल। चला तुम्ही बिल्ड करायला घेऊया। या बिल्ड मध्ये जे आपण कॅबिनेट यूज केलं ते अँटी स्पोर्टचं क्रिस्टल X7 हे 7 RGB फॅन सोबत आहे। ARGB कॅबिनेट असणार आहे, यामध्ये 7 फॅन प्री इन्स्टॉल आहेत, कम्प्लिटली व्हाईट एडिशन मध्ये आपण यूज केलेला आहे। प्लस एसएडी जे आहे ते WD ब्ल्यू मध्ये 1 TB ची एसएडी आहे, कारण की 5150 म्हणजे 5150 MBps रीड आणि राईट स्पीड, PCI 4.0 फायर वॉरंटी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। ग्राफिक्स कार्ड जे असणार आहे ते GB मध्ये असणार आहे, RTX 5060 8GB ग्राफिक्स कार्ड हे OC एडिशन मध्ये आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करत आहे। DDR5 ची रॅम आहे, जी की XPG लॅन्सर DDR5 16GB ची 5700 MHz मध्ये सिंगल स्ट्रिप रॅम आहे, कम्प्लिटली बॉक्स पॅक आहे। ह्या मदरबोर्ड जो यूज केला जातो MSI मध्ये B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे। त्याच्यामध्ये फ्युचर मध्ये तुम्ही i9 14 जरी अपडेट करणार असेल तर डेफिनेटली करू शकताय। आता जे कॉम्पोनंट यूज केले ते i5चा 14 जनरेशन प्रोसेसर आहे, जो 14600K वाला प्रोसेसर या बिल्ड मध्ये असणार आहे। लिक्विड कूलर डिपकूलचा आहे, जो गॅमेक्स सिरीज मध्ये LE 520 हा व्हाईट कलर वाला आपण डिपकूल कलर यूज केला आहे, जो 240 2 फॅन सोबत लिक्विड कूलर आहे। प्लस PSU जो आहे तो अँटेकचा 80+ गोल्ड सर्टिफाइड SMP असणार आहे, जो मॉड्युलर आणि रेग्युलर केबल सुद्धा प्री इन्स्टॉल मध्ये येतो, याला 5 years ची वॉरंटी असणार आहे। तर आता मी बिल्ड करायला आपण सुरुवात करूया। Wishing we could rewind. I wanna leave it all behind. You watch me fall apart, time and time again, then lose you in the end. But if you call my name, it'll be okay. I'm never gonna leave without you. I'm never gonna leave without you. The sound of my heart beat now. I'm never gonna leave without you. I'm never gonna leave without you. नमस्कार मित्रांनो, आता जे आपलं बिल्ड कम्प्लीट झालंय, बिलच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, त्या तुम्ही चेक करू शकताय। आणि लेटेस्ट प्राइस पाहिजे असेल तर लेटेस्ट प्राइस तुम्ही आमच्यावर जो व्हॉट्सअपचा नंबर दिला त्या नंबरवरती संपर्क साधा, कारण की जी बिल्ड करत्यावेळी आपण जी प्राइस टाकलेली असते ती बिल्ड करत्यावेळी असते आणि व्हिडिओ आपली थोड्या दिवसानंतर अपलोड होते, त्यामुळे लेटेस्ट प्राइस तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपवरतीच भेटून जाईल।
आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आपण बिल्ड करून देतोय. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा. आणि जर समजा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करणार असाल तर ऑनलाईन ऑर्डर सुद्धा आपण चालू केलेलं आहे. ते पण तुम्ही डिलिव्हरीसाठी सगळ्या डिटेल्स चेक करू शकताय. आणि अशाच नवीन व्हिडिओला आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून बिलच्या ज्या व्हिडिओ त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. थँक्यू.